नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, MPSC बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, सर्वांसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलंय, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे. राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मीसागर जलाशय असं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारले, भातसा. भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे. भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधला प्रकल्प आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सह्याद्री. बघा आता सह्याद्री या प्राकृतिक विभागाचं हवामान कसं आहे. बघा सर्वांनी सांगायचं आहे सह्याद्रीचं बघा हवामान कसं असेल, उष्ण दमट, उष्ण कोरडे, थंड आणि आर्द्र. तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. सह्याद्री बघा या प्राकृतिक विभागाचं हवामान विद्यार्थी मित्रांनो थंड आणि आर्द्र या प्रकारचं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामधला बोर. महाराष्ट्र राज्यामधला बोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यामधला बघा बोर हा व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये येतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारले, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये खालीलपैकी किती सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये विद्यार्थी मित्रांनो 200 सेमीपेक्षा अधिक या ठिकाणी पाऊस पडतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारले, महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. बघा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र कोठे आहे, पाडेगाव. पाडेगाव बघा जिल्हा सातारा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारले, कंधारचा किल्ला. कंधारचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. कंधारचा किल्ला विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामध्ये कंधारचा किल्ला आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारले, कयाधू. कयाधू ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे. कयाधू ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते. बघा विद्यार्थी मित्रांनो कयाधू ही नदी हिंगोली जिल्ह्यामधून वाहते. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, मोडक सागर हे धरण. मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. मोडक सागर बघा धरण विद्यार्थी मित्रांनो वैतरणा नदीवर कोणतं धरण आहे, वैतरणा या नदीवर मोडक सागर बघा हे धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक बघा 10 या ठिकाणी काय विचारलं, बीड. बीड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा सोपा प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बीड शहर विद्यार्थी मित्रांनो बिंदुसर नदीच्या काठावर बीड हे शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अंजनेरी. अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सांगायचे नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्हा, नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा. अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर कोठं असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. अंजनेरी बघा हे प्रमुख शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, धुळे. धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. धुळे हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल. कोकणामध्ये विचारले कोकण या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे. कोकणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यांची संख्या एकूण 7 आहे. विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची संख्या एकूण 11 आहे. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे.
बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे, बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. विषय क्रमांक पुढचा, गरमसूर डोंगर. गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? गरमसूर डोंगर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खंडाळा सह्याद्री पर्वत. खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास बघा ही नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय? तापी आणि पांझरा. तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा सर्वांनी सांगायचे, तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो मुदावड, जे की बघा धुळे जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा या दोन नद्यांचा संगम होत असतो. विषय क्रमांक बघा 6 या ठिकाणी काय विचारलाय? डिंबे हे धरण. डिंबे हे धरण विचारले कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? डिंबे हे धरण विद्यार्थी मित्रांनो घोड नदीवरचं धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, माणिकडोह. माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आलं पाहिजे? म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 सहाजी सागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी, माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव कोणतं आहे? मेघदूत सागर जलाशय असं आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प. आता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर. यांची क्षमता विचारली किती मेगावॅट आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प यांची क्षमता 1400 मेगावॅट आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 मौदा. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चंद्रपूर, नागपूर, नाशिक, मुंबई उपनगर. बघा सर्वांनी सांगायचे, बल्लारपूर कोट आहे. बल्लारपूर. बल्लारपूर बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. कोराडी आणि खापरखेडा नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी मौदा विचारले, मौदा मग कोटा असेल? बघा विद्यार्थी, मौदा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्येच आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या ठिकाणी कायदा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? खडक. बघा खडक हे कशाचे मिश्रण असतात? कार्बन, खनिजाचे, दगडांचे, हायड्रोकार्बनचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, खडक मूलतः हे काय असतील? खनिजांचं मिश्रण असतात, खनिजांचे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार. विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार हे खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय. तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे चतुर्थक व्यवसाय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, स्तरित म्हणजेच काय? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता आहे? स्तरित म्हणजे काय? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचा कालखंड गोंडावणा कालखंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजे सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? योग्य उत्तर केलं पाहिजे सन 1966 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सिकॉमची स्थापना झाली होती. MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1962 मध्ये MIDC यांची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, लाख उद्योग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? आता लाख उद्योग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? लाख उद्योग विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये चालतो पहा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, NH48 बघा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान लागतो? आता याचं योग्य उत्तर NH48 कुठं असेल? मुंबई, दिल्ली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता असेल? NH7 विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी महामार्ग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो?
बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? वाई ते महाबळेश्वर विद्यार्थी मित्रांनो पसरणी हा घाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या 3 इंजिनची नावे कोणती आहेत? बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? सन 1853 या वर्षी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती. या रेल्वेच्या पहिल्या इंजिनची नावे काय होती? तर या इंजिनची नावे काय होती? साहिब, सिंध आणि सुलतान. बघा या ठिकाणी इंजिनची नावे होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली केव्हा झाली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? 18 जुलै सन 1857. बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कृत्रिम अवयव केंद्र. कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भोसरी पुणे, वानवडी पुणे. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कृत्रिम अवयव केंद्र विद्यार्थी मित्रांनो वानवडी पुणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? आता सर्वांनी सांगायचे कोलाम. कोलाम बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोडो. बोडो बघा ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची भाषा आहे? आता याचे योग्य उत्तर केलं पाहिजे बोडो. बोडो ही कार्यालयीन भाषा कुठे आहे? आसाम या राज्यामध्ये आढळते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 बघा या ठिकाणी काय झालं? पोंगल. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण कुठे असतो? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये प्रामुख्याने पोंगल हा सण साजरा करण्यात येतो. आता केरळ या राज्यामध्ये कोणता सण असतो? ओनम. ओनम बघा सण विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये असतो. कार्निवल हा सण कुठे असतो? कार्निवल बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. कार्निवल हा सण, कार्निवल बघा सण विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये विचारले सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर केलं पाहिजे. गुजरात राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. मधुबनी हा चित्रकला प्रकार विद्यार्थी मित्रांनो बिहार राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खजुराहो. खजुराहो मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू. खजुराहो मंदिर कोठे आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? महाराष्ट्राच्या दक्षिणेला, महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? आता सर्वांनी सांगायचे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा या राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद असेल? तर याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्याबरोबर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात? बघा खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात? योग्य उत्तर केलं पाहिजे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. विषय क्रमांक पुढचा, विशिष्ट असा बघा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा खालीलपैकी किती अंकी असतो? आधार क्रमांक किती अंकी असतो? बघा सर्वांनी सांगायचे आधार क्रमांक या ठिकाणी 12 अंकी असतो. विषय क्रमांक पुढचा, आमदाराचे विशेष अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत? आमदाराचे विशेष अधिकार बघा कलम 194 मध्ये पहा आमदाराचे विशेष अधिकार या ठिकाणी नमूद आहेत. विषय क्रमांक पुढचा, भारताच्या तिजोरीमध्ये सर्वात जास्त कर कोणत्या राज्य भरते? सर्वाधिक कर भरणार राज्य कोणतं असेल? सर्वाधिक बघा कर भरणार राज्य कोणतं असेल? महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जातो? केंद्रीय अर्थसंकल्प
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 112. हे काय आहे? केंद्रीय अर्थसंकल्प यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड हा या ठिकाणी विषारी वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत शांततेच्या कारणावरून बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी पुकारण्यात आली होती? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आणीबाणी सन 1975 मध्ये बघा पुकारण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला? ओणम हा सण कोणत्या राज्याचं वैशिष्ट्य आहे? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. ओणम विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये बघा साजरा केला जाणारा सण आहे. विषय क्रमांक पुढचा, राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोठं आहे? आता सर्वांनी सांगायचे राजा केळकर. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. राजा केळकर हे वस्तू संग्रहालय कोठं आहे? पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांसाठी राखीव असलेलं इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघांसाठी राखीव असलेलं इंद्रावती हे अभयारण्य कोठं आहे? बघा इंद्रावती हे अभयारण्य छत्तीसगड या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेचं कोणत्या प्रकारचं क्षेत्र? सेवा क्षेत्र. आता सेवा क्षेत्र कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो? तृतीयक क्षेत्र या ठिकाणी हे सेवा क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नागपूर बघा शहर विद्यार्थी मित्रांनो नाग नदीच्या काठावर नागपूर हे शहर आहे. जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं विचारले सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड हे जगामधलं बघा सर्वात मोठं या ठिकाणी बेट आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असेल? 21 जून उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा या ठिकाणी दिवस आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसॉल्ट. बघा बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार या ठिकाणी बनलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रघुराम राजन द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या अतिपूर्व सीमेवरून बघा खालीलपैकी कोणती नदी वाहते? महाराष्ट्र राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? इंद्रावती नदी विद्यार्थी मित्रांनो अति बघा पूर्वेकडून वाहणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? महर्षी कर्वे यांनी विद्यार्थी मित्रांनो ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी मित्रांनो हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हवेमार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता आहे? हवेमार्फत पसरणारा रोग खालीलपैकी कोणता असेल? विषमज्वर, गोवर, कावीळ, कॉलरा. आता याचे योग्य उत्तर केलं पाहिजे गोवर विद्यार्थी मित्रांनो हवेमार्फत या ठिकाणी पसरणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा घटक असतो? शीतपेयामध्ये कोणता घटक असतो? बघा या ठिकाणी विद्यार्थी शीतपेयामध्ये बघा प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी हा घटक असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आहेत? कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त अभयारण्य असतील? बघा विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त अभयारण्याची संख्या आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये खारफुटी वनाचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त खारफुटी वनाचं क्षेत्र कुठं असेल? केरळ बघा या राज्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वनाचं क्षेत्र आहे. विषय क्रमांक पुढचा, गुसाडी बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकप्रिय नृत्य आहे? गुसाडी. आता गुसाडी हे लोकनृत्य कुठलं असेल? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? गुसाडी बघा विद्यार्थी मित्रांनो हे लोकनृत्य तेलंगणा राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? पोक्सो. बघा विद्यार्थी मित्रांनो पोक्सो हा कायदा काय असेल? लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे यांच्या संबंधीचा कायदा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? भारत पाकिस्तान, बघा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? मॅकमोहन लाईन कोठ असेल? मॅकमोहन लाईन, बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन सीमारेषा आहे. बघा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये रॅडक्लिफ रेषा, भारत पाकिस्तान यांच्यामध्ये रॅडक्लिफ रेषा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पिरॅमिडचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? पिरॅमिडचा देश, बघा पिरॅमिडचा देश कोणता असेल? बघा इजिप्त या देशाला विद्यार्थी मित्रांनो पिरॅमिडचा देश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, व्हाईट हाऊस खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये व्हाईट हाऊस? व्हाईट हाऊस कुठं असेल? बघा वॉशिंग्टन, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हाईट हाऊस आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो? सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचायला विद्यार्थी मित्रांनो 8 मिनिटे 20 सेकंद या ठिकाणी एवढा वेळ लागतो. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, गंगा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गंगा नदीचं उगमस्थान विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. आणि बघा मागील झालेले बघा सर्व पेपरचे पण PDF आहेत. एका वर्षाचं बघा चालू घडामोडीचं पण PDF अवेलेबल आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.